आणि किती जणांना फसलाय मी सांगतो, कारण त्याचं लग्न मी केलेलं आहे, त्याचं लग्न मी केलेलं आहे. 10 वेळेस कमीत कमी हलक्या हाताने टायरला बांधून नेलेला समर्थ कारखान्याला दारू पिल्याच्या नंतर. मस्त आई झोपायचं त्या कायनू बायनू मागं बसायला दिलं रे, गेला भाड्याला संडासला नीटनाटक जागा नव्हती. हो, कारण त्याची जी घसरती आज जर माझी जी घसरली ना माझा बाल विवाह करू शकत नाहीस म्हणा तू. माझी पैकी घसरती असं होतं का याच्यासारखं, याच्या बाईतून धरण त्याच्या बाईला धरण, त्याची घाण कोणती आहे आणि याची घाण कोणती आहे, पनेवाड्याच्या रमलेला आहे. हो, मला सांग, माझ्या संघ तुम्हाला सांगतो तो बाबू वाडेकर, तो महाराज, तुम्हाला सांगतो तो सरपंच, हे 10-15 आज मी माझ्या संघ माझ्या स्वतःच्या ट्रॅक्टरवर त्याच्या संघ 2006 पासून जे पोऱ्या काम करतो तो माझ्या संघ आज सध्या. हे अंतरवालीचे दखणे बाबा आहेत, याला विचारा, या दखणे बाबाला माहिती आहे. सर्वांनी विचारांनीच राहतो. चरांग्याला समाज ओबीसी समाजाला बोलायला लावू नको म्हणा, हे काम समाजाचं आहे. त्याच्यात आपण समाजाला प्रामाणिक समजतो, प्रत्येकाच्या भीतीला भीती आहे द्यायची आपली, समाजाला दोष द्यायचा नाही. ह्या मूर्खाला साड्याला कांद्याला चाळीच्या बाहेर फेकल्याशिवाय राहायचं नाही, म्हणजे राहायचं नाही या महिन्यामध्ये. अरे तो काय सांगतो, याच्याबद्दल हे असं वक्तव्य करतो, त्याच्याबद्दल असं वक्तव्य करतो, तोही कोणती घाण आहे पठ्ठ्याला माहिती आहे, बाबासाहेब बटुळ्याला म्हणा. कुठल्या घाणीतून आलेला आहे हे मला माहिती आहे. तू काय उशा पायद्याला गेला नव्हता त्या धनुभाऊच्या, पंकजाच्या, वंजाऱ्याच्या आणि ओबीसीच्या, पण तो ह्या उशा पायद्याला बटुळे बसलेला आहे. शर्माईच्या काय मला शांत रीतीने समाजाने आपण 18 महिने सहीन केलंय, सहीन करण्याची क्षमता संपली. यांनी आया कोणाच्या बहिणी मुख्यमंत्र्याला शेत देतोय, शेतकऱ्याला शेत देतोय. अरे तू भलं करायला निघला, समाजाचं भलं करायला निघला का समाजाला गाडायला निघला? समाजात टेट निर्माण करून त्याच्यात भांडणं लावून सगळे लोक त्याच्या आमच्या अंगावर, आमच्या त्याच्या अंगावर घालतो. अरे वरमाई शिंदळ असली तर वराड काय करीत असते? हे लक्षणं जे आहेत, मी एक गावडन साधारण माणूस आहे, मला काय ते पुस्तक ज्ञान नाहीये. मला आवता हाणायचं आणि आडा लाकूड उभं करायची सवय. कारण ह्या समाजात भरपूर आपल्या समाजाने 18 महिने जेवढं आपल्या सैन करता आलंय तेवढं केलंय. जातीभेद आपण कोणा संघ कधी केलेला नाही. आपण त्याच्या त्या जे काय त्याला पाहिजे होतं त्याचं आरक्षण समाजाला पाहिजे. कुठला माणूस एवढ्यापैकी जवळजवळ 2-4 हजार पब्लिक आहे, याच्यातला कुठला माणूस म्हणला की बाबा त्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध कोणी केला? कोणी केलेलं नाही. याला फक्त सवय लागलेली आहे. कोणती? मस्त आई झोपायचं त्या कायनू बायनू मागं बसायला दिलं रे, याला भाड्याला संडासला नीटनाटक जागा नव्हती. हो, कारण त्याची जीभ घसरती आज जर माझी जीभ घसरली ना माझा बाल विवाह करू शकत नाहीस म्हणा तू. माझी पण जीभ घसरती, पण मी फक्त त्या समाजाचा विचार घेऊन चालतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये येत आपण. शिवाजी महाराजाचं शिक्षण कोणतं होतं? असं होतं का याच्यासारखं, याच्या बाईतून धरण, त्याच्या बाईला धरण, त्याची घाण कोणती आहे आणि याची घाण कोणती आहे, पनेवाड्याच्या रमलेला आहे. हो, दुसऱ्याच्या ना जाती हे करतो, प्रत्येक समाजात तेट निर्माण करतो. पहिला विषय म्हणजे त्या समाजानेच याला मुंगस घालणे गरजेचं आहे. कारण जर समाजाने विचाराने राहायचं असेल तर त्या समाजानेच त्याला आवरणं. कारण या समाजाने जो डोक्यावर घेतल्यामुळं त्या समाजाचं कोणतं भलं केलं मला सांग. माझ्या संघ तुम्हाला सांगतो तो बाबू वाडेकर, तो महाराज, तुम्हाला सांगतो तो सरपंच, हे 10-15 आज मी माझ्या संघ माझ्या स्वतःच्या ट्रॅक्टरवर त्याच्या संघ 2006 पासून जे पोऱ्या काम करतो तो माझ्या संघ आज सध्या. हे अंतरवालीचे दखणे बाबा आहेत, याला विचारा, या दखणे बाबाला माहिती आहे. सर्वांनी विचारानेच राहतो आणि ह्या विचारात तू दुधामध्ये मीठ घाली तू गध्या. अरे नीट राह म्हणा सोयनी. काय व्हायचं हो द्यात. मी जरी मेला तर माझी काही 70 एकर जमीन नाही आहे.
माझ्या मागे कोणी नाही आहे, मी असा आहे असाच आहे, माझ्या पाठीवर पोत आहे. जरी मेलो तो मेलो, समाजाकरता मेलो. कारण मी आज लढत नाही. ज्यावेळेस मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते आणि आपले मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यावेळेस ही जी उसावरची झुंबंदी उठिलेली आहे तो हे पठ्या बटुळे बाबा आहे. कारण ह्या बटुळे बाबाच्या चांगल्या तोडलेले आहेत राजेश टोपेनी, अंकुश टोपेनी. त्यावेळेस मागा हापकलो नाही. त्याला प्रतिसाद देणारा म्हणजे आपला हरिभाऊ बागडे नाना आहे. ह्या सुप्रीम कोर्टामध्ये लढलेलो आहे, त्यावेळेस ह्या समाजाचं कल्याण झालंय. त्याला म्हणते समाजाचं कल्याण, त्याला म्हणते समाजाच्या हिताची बात. हा, तर त्याच्यामुळं सर्वांनी हात जोडून कळकळीची विनंती आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याच्या आपल्याला सर्व समाजाला घेऊन चालायचंय. त्याच्यासारखं मूर्खपणा करायचा नाही. पण जो आपल्या वाटा जाईल त्याचा काटा केल्याशिवाय राहायचा नाही. एकटा समाज नाही, समाजाचा दोष नाही. जो